नमस्कार. मधुराव भाग 14 मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. खूप आनंदाने मला हे सांगावसं वाटतंय, की गेले काही एपिसोड्स आपण अनेक जणांचं लिखाण वाचतोय, ऐकतो आहोत. पण आम्हाला अशी एक फर्माईश आली आहे, की खूप दिवसात मी लिहिलेलं किंवा रोहितने अगदी पहिल्या भागामध्ये कविता सादर केली होती. तर आमच्या दोघांपैकी आम्ही कोणाचं लिखाण वाचलेलं नाही, असं आम्हाला खास मेलमध्ये सांगण्यात आलं आणि म्हणूनच आज आपण सुरुवात करूया ती रोहितच्या लिखाणापासून. आणि रोहित, पहिल्या एपिसोडमध्ये पाकळी ही कविता तू सादर केलीस. आज आपल्या मधुरावच्या प्रेक्षकांसाठी तू काय घेऊन आलायस? आज मी आपल्या सगळ्यांसाठी एक गझल लिहिली होती ती सादर करणार आहे. आणि ही अशी प्युअरली उर्दू मध्ये नाही लिहिली आहे, ती थोडी हिंदी आणि उर्दू मिश्रित अशी एक लिहिण्याचा प्रयत्न केलाय. तर ती आज तुमच्यासमोर मी सादर करतो. ही गझल जी आहे तिचं नाव आहे जमाना हो गया. बर. दबे आंसुओं का यूं मुस्कुराना हो गया. दबे आंसुओं का यूं मुस्कुराना हो गया. जिंदगी को जिंदगी कहे जमाना हो गया. बड़ी कीमत मिल रही है लफ्जों को आजकल. बड़ी कीमत मिल रही है लफ्जों को आजकल. अनकही को अनकहा रखे जमाना हो गया. भुलाना चाहूं जो यादें मैकदे में हो ताजा. मैकदा म्हणजे मद्यालय. हम्म. भुलाना चाहूं जो यादें मैकदे में हो ताजा. शराब को शराब कहे जमाना हो गया. तिश्नगी उल्फत बेवफाई क्या जाने. तिश्नगी म्हणजे तहान आणि उल्फत म्हणजे प्रेम. तर प्रेमाची तहान असं आहे. तिश्नगी उल्फत बेवफाई क्या जाने. इश्क को मासूम रखे जमाना हो गया. आहा. मेरी नज्मों में तेरी परछाई बेनाम अब भी इतर आती है. हे थोडं या थॉट वरती आहे की आपण काही ठराविक व्यक्तींसाठी काहीतरी लिहून मोकळे होतो आणि नंतर ते म्यूज जे म्हणतात इंग्लिश भाषेत, तर तशा यांनी दॅट पर्सन इज युअर म्यूज बट नाव दॅट पर्सन इज नॉट विथ यू इन युअर लाईफ. तुमच्या सोबत नाहीयेत पण तरी त्या व्यक्तीची कुठेतरी छाप तुमच्या लिखाणात राहते. तर त्याबद्दल लिहिलेला हा शेर आहे. मेरी नज्मों में तेरी परछाई बेनाम अब भी इतर आती है. मेरी नज्मों में तेरी परछाई बेनाम अब भी इतर आती है. महफिल को महफिल कहे जमाना हो गया. वा. आणि हा शेवटचा शेर आहे. ह्यात दोन शब्द मी वापरलेत. पहिला जो आहे तो मुकर्रर, म्हणजे जनरली आपण वन्स मोर जे म्हणतो तर त्या अर्थाचा हा शब्द आहे की मुकर्रर. आणि तखल्लुस म्हणजे पेन नेम, टोपण नाव. मुकर्रर कहती हो तखल्लुस पर मेरे. मुकर्रर कहती हो तखल्लुस पर मेरे. पहचान को पहचान कहे जमाना हो गया. जिंदगी को जिंदगी कहे जमाना हो गया. वा 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 वा. गजल आहे. क्या बात है. आज मधुराव मध्ये एक वेगळा प्रकार झाला असं आत्ता माझ्या लक्षात आलं रोहित. कारण ज्या काय? पद्धतीने तू तुझी शायरी पेश केलीस तेव्हा माझ्या हम्म असं लक्षात आलं की स्वतः लिहिलेलं स्वतःने वाचणं. हम्म अ, हम्म हम्म कारण मागच्या वेळेला तुझी कविता मी वाचली होती. सो तू करेक्ट. स्वतः लिहिलंस आणि स्वतः आज वाचलंस आणि ते आम्हाला उलगडून सांगितलंस. तर नक्कीच त्यातनं एक वेगळा अनुभव मिळाला आज. आणि खूपच छान. शाब्बास. एकदम थँक्यू. वेगळ्या धाटणीची म्हणजे पाकळी आणि त्याच्यानंतर डायरेक्ट शायरी म्हणजे खरंच मजा आली. आता थँक्यू. आता खरं तर असं म्हणायला पाहिजे की आपण आता प्रतिक्रिया ऐकूया या ह्याच्यावरच्या, पण त्या तूच ऐकायच्यास, तूच वाचायच्यास. नाही नाही, मी आणि इथे वाचतो. काही हरकत नाही, मी वाचतो लगेच. इथे निलिमा देशपांडे आहेत, त्या म्हणतायत सुंदर गझल रोहित, थँक्यू. शुभदा अघोर आहेत, जमाना हो गया ऐसा अच्छा सुनकर. रोहित खूप छान, धन्यवाद, शुक्रिया शुक्रिया. संदीप चित्रे आहेत, ते सुद्धा म्हणाले की जे बात है रोहित, आणि ऑसम असं त्यांनी म्हटलंय. थँक्यू. केदार जोशी म्हणतायत ऐसा कुछ सुन के भी जमाना हो गया. खूप छान रोहित, थँक्यू. सगळ्यांना खरंच खरंच खूप थँक्यू. कारण मी हिंदुस्थानी भाषेत किंवा उर्दूयुक्त जी हिंदी आपण वापरतो त्या भाषेत खूप कमी लिहिले आणि खूप रिसेंटली लिहायला लागलो, म्हणजे हार्डली 1-2-2.5 वर्ष झाली असतील. सो हे तुम्हाला ऐकून खूप आवडलंय, हे ऐकून मला बरं वाटलं. तर नक्कीच मी असं काहीतरी लिहिण्याचा सातत्याने अजून प्रयत्न करेन. सो थँक्यू. वाव, मस्त. खूप छान सुरुवात झालेली आहे. आणि आता यापुढे आपण ऐकणार आहोत
सुरेश शेलार, मीरा रोड इथून त्यांनी लिहिलंय आणि त्यांनी खूप एका वेगळ्या पॅटर्न मध्ये लिहिलंय. तर मी हे छोटे छोटेसे असे 2 पॅराज आहेत ते वाचणार आहे. 41 नाव लिहिलेलं आहे 41. लिफ्टच्या आरशातून केसांवरून हात फिरवत असताना तो दिसतो मला. लिफ्टच्या आरशात पाहून केसांवरून हात फिरवत असताना तो दिसतो मला. 7 खून माफ मधली सुजाना ज्या पांढऱ्या केसाबद्दल म्हणते, "श्श, नाम नहीं लेते, तो पांढरा केस." लिफ्टच्या आरशातून पाहून केसांवरून हात फिरवत असताना तो दिसतो मला. 7 खून माफ मधली सुजाना ज्या पांढऱ्या केसाबद्दल म्हणते, "श्श, नाम नहीं लेते, तो पांढरा केस." मग मी अजून पुढे जाऊन माझ्याच डोळ्यात पाहतो. डोळ्यांखालचा काळसरपणा दिसतो. दुर्लक्ष करायचं ठरवूनही. 41वा वर्ष चालू असल्याचे नैसर्गिक पुरावे. मग इतर कोणीही म्हणो की तुझ्याकडे पाहून वाटत नाही तू 41चा असशील. अशा कॉम्प्लिमेंट्स ऐकूनही मनात आनंदाची कारंजी नाचत नाहीत. दुनियेला फसवता येतं, आरशातल्या प्रतिबिंबापासून नाही दूर पळता येत. मित्रमैत्रिणींची लग्न होतात, कुणाचे साखरपुडे होतात, कुणी आईबाप होतात. मी मात्र या सगळ्यापासून कितीतरी कोस दूर असतो. लोकांनी लग्नाचं विचारलं की असं खोटं खोटं लाजण्याचा अभिनय करण्याचाही आता कंटाळा आलाय मला. वाटतं ओरडून सांगावं जगाला, डोंट वरी, सहानुभूतीच्या नजरेने पाहू नका माझ्याकडे. माझ्याकडेच काय, कोणत्याही अंध, अपंग, लुळ्या पांगळ्या व्यक्तीकडे. षड्रिपू आमचेही असतात, राग आम्हालाही येतो. फक्त एकदाच आमचा हात हातात धरून म्हणा, नो मॅटर व्हॉट, आय एम विथ यू. पण फक्त एवढ्यानेच प्रश्न नाही सुटत माझा. लिखाणात, चित्रपट पाहण्यात, वाचनात कितीही मन गुंतवलं तरी माझे एंड्रोजन, इस्ट्रोजन मला नाही स्वस्थ बसू देत. आपली मार्केट व्हॅल्यू कमी झाल्याचं कळू लागतं मला स्वतःलाच. कोणीतरी एकेकाळी मला म्हटलं होतं, तू कविता आहेस, मी गद्य. मूक विलापाचा शाप कवितेलाच असतो शेवटी, नाही का? अशा तडफडणाऱ्या क्षणी मग मी फ्रीजचं दार उघडतो आणि डोळ्यांना अश्रूंची धार लागलेली असताना डार्क चॉकलेट किंवा फ्रीज मधल्या बटरस्कॉच आईस्क्रीमचा फडशा पडतो. झोप येत नसतेच. पुरुषांची वर्षानुवर्षे नेमून दिलेली कामं, जसे स्वतःचे घर खरेदी करणे, ऑफिसमध्ये प्रमोशन्स घेत घेत अधिक पैसे मिळवणे वगैरे वगैरे मला जमत नाहीत. आणि त्यावरूनच मी एक अयशस्वी मुलगा आहे असं प्रमाणपत्र मला दिलं जातं. वाईट फक्त एका गोष्टीचं वाटतं, ज्या समाजाने एकटं राहण्याचा निर्णय घेतलेल्या किंवा दुर्दैवाने एकटं राहण्याशिवाय दुसरा पर्याय नसलेल्या लोकांसाठी कसलीच सिस्टीम उभी केलेली नाही. नव्हे, लग्नाच्या चौकटी पलीकडे कुठलाही विचार केलेला नाही. त्या दुष्ट आणि स्वार्थी समाजाला घाबरतच जगावं लागतंय, 41वं लागलं तरीही. आता 41 भाग 2. म्हणजे खरं तर 41, 1, 2, 3, 4 असे बरेच आहेत. मी 2 वाचणार आहे. तर हा दुसरा. सकाळी 8 किंवा 9 वाजता माझा दिवस सुरू होतो. मधुमेहावरच्या 2 कडू औषधांचे घोट 10 मिनिटाच्या अंतराने रिचवण्यापासून. कित्येक वर्षात मी सूर्याचं दर्शन केलेलं नाहीये, कारण बेडवरून उठून खाली जाण्याचा कंटाळा. आदल्या दिवशीची वृत्तपत्रे वाचून काढतो. त्यानंतर काही जवळच्या माझ्यासाठी लकी असणाऱ्या माणसांना मी फोन करतो. त्यानंतर युट्यूबवरच्या काही लिंक्स पाहून झाल्या की मी आढ्याकडे नजर लावून पाहत राहतो. अशात संध्याकाळ झाली की मी माझ्या फिल्म्सच्या कामासाठी बाहेर पडतो. गंधमधल्या औषध घेणारा माणूस या कथेतली रावी सारंगला म्हणते, मी एकटीच सिनेमाला जाते. ऑफिसला गेल्यावर मी पहिला शब्द उच्चारते. त्याप्रमाणे माझा फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांशी प्रत्यक्ष संवाद सुरू होतो तो संध्याकाळीच. कामं आटोपली की मी रात्री उशिरा घरी येतो. रात्री 2:30-3च्या सुमारास बिल्डिंग खाली रिक्षाचा आवाज ऐकला की आई जेवण गरम करायला ठेवते. लोक मला म्हणतात, आई आहे म्हणून तुला गरम जेवण मिळतंय, बायकोने नसते पुरवले हे चोचले. हे ऐकून मला हसूच येतं. माझी आई जगातली सगळ्यात ग्रेट बाई आहे. लग्न न झालेला मोठा मुलगा, लग्नानंतर 2च वर्षात पुन्हा माहेरी आलेली मधली बहीण आणि खूप दूर राहणारा सर्वात लहान मुलगा, तोही अविवाहित.
असं सगळं असतानाही माझी आई सतत हसतमुख असते. सगळी सुखे हात जोडून समोर उभी असतानाही सुतकी चेहरे करून बसणाऱ्या माणसांचा मला म्हणूनच राग येतो. कीव करावीशी वाटते. मला टीव्ही चालू करता येत नाही, त्यामुळे रात्री घरी परतलो की मी संदेशने दिलेलं ब्लॉगच्या आरशा पल्ल्याड वाचत बसतो. नंतर 4-4:30ला झोपतो. शुक्रवारी मात्र मी सकाळी ब्रशही न करता गबाळ्यासारखा थिएटरला जाऊन बसतो नवीन चित्रपटाचा पहिला शो पाहण्यासाठी. तिथे येणारे लोक माझा अवतार पाहून हसतही असतील, पण मला त्याचीही फिकीर नसते. गुलजारांनी म्हटलेलं असलं की बालों में चांदी सी उगने लगी है, उम्र तुम पर हसीन लगती है. तरी 41व्या वर्षी वय वाळूसारखं निसटून चालल्याची भावना असतेच. पहिल्या फीचर फिल्मचं काम कधी सुरू होणार याची विवंचना असते. सध्या मी वाट पाहतोय ऑक्टोबर येण्याची, कारण पाऊस मला अजिबात आवडत नाही. तो फक्त नदी, नाले, झाडं, शेतं यांवर पडावा, मुंबईवर नको, असं मला मनापासून वाटतं. अरसिक म्हणू देत मला लोक, पण पावसाचे 4 महिने मला नकोसे होतात. इतर गोष्टी पूर्ण झाल्या नाहीत की येणाऱ्या हतबलतेच्या भावनेसारखीच. सो सुरेशचं हे लिखाण होतं आणि आता आपण डायरेक्ट सुरेशची गप्पा मारूया. सुरेश शेलार, मीरा रोड वरून. हाय सुरेश. हॅलो हॅलो. वेलकम. थँक्यू मधुरा. सुरेश, मला आधी सांग की तू काय करतोस आणि तू कशा पद्धतीचं लिखाण करतोस? मी बेस्ट मध्ये जॉब करतो आणि आता म्हणजे मला त्याला 23 वर्ष झाली आहेत. पण म्हणजे लिखाण हे माझं लहानापासूनच माझा तो एक अविभाज्य अंगच असल्यासारखा होता. म्हणजे गेली 25 वर्ष मी डायरी लिहितोय, नेमाने डायरी लिहितो. पहिल्या थिएटरला जाऊन पाहिलेल्या सिनेमाच्या तिकिटांपासून आतापर्यंतची तिकीटं माझ्याकडे जमा आहेत, सगळी ती नाटकांची, सिनेमांची. आणि आता माझ्या पहिल्या सिनेमाचं काम करतो. ओके. मला सांग, तू आता म्हणालास की तू बऱ्याच गोष्टी करतोस. मला माहितीये की तू अनेक शॉर्ट फिल्म सुद्धा केलेले आहेस. तर शॉर्ट फिल्मचं लिखाणही तूच करतोस का? आणि त्या पद्धतीचं लिखाण, कारण ते थोडंसं प्रोफेशनल असतं, ते तू लिहितोस की हे स्वतःसाठी, स्वतःला वाटेल ज्या वेळेला स्वतःला आतून काहीतरी मांडावंसं वाटेल त्यावेळेलाच लिहितोस? नक्कीच. म्हणजे आतून जेव्हा मांडावंसं वाटतं त्याच वेळेला मी लिहायला किंवा एखाद्या कामाला सुरुवात करतो. म्हणजे आपण असं म्हणतो की डिरेक्टर तुमच्या प्रत्येक कलाकृतीतून रिफ्लेक्ट होत असतो. तर जेव्हा जेव्हा मला वाटतं की इथे आता तुला व्यक्त व्हायचंय, तर मग तो लेख असू दे, शॉर्ट फिल्म असू दे किंवा फीचर फिल्म असू दे, तर त्यावेळी मी तो प्रयत्न करतो. वा, मस्त सुरेश. मला असं वाटतं की आधी आपण आता प्रतिक्रिया ऐकूया आणि त्यानंतर आपल्या गप्पा अशाच चालू ठेवूया. रोहिता, काय प्रतिक्रिया? इथे सगळ्यांना हा लेख खूप आवडलाय. इथे पहिली जी प्रतिक्रिया आली ती प्रिया काटकर यांची आहे की मन हेलावून टाकणारा लेख, त्याचबरोबर विचार करायला लावणारा देखील होता. सुशांत पाटील आहेत, त्यांनी असं म्हटलंय की खूप छान सुरेश सर, मनापासून लिहिता तुम्ही. वाढत्या वयामध्ये आयुष्याकडे पाहण्याचा सरांचा दृष्टिकोन छान वाटला. सरांसाठी यश म्हणजे काय, असं मला सरांना विचारायचं आहे. असा त्यांनी एक प्रश्न आहे, सो आपण याच्याकडे नंतर येऊच या. शुभम पटनेकर आहे, ते म्हणतात सुरेश सर खूप सुंदर लिहिला आहे तुम्ही. केदार जोशी आहेत, ते म्हणतात निशब्द करणारे लेख होते. निलिमा देशपांडे म्हणतात की लेख आणि अभिवाचन दोन्ही सुपर होतं. आणि इथे आता एक कमेंट आली आहे, मिनल तेंडुलकर मोटवानी म्हणून, खूप छान लिहिला आहे सुरेश, आय एम प्राऊड ऑफ यू ऑलवेज. तर असे हे कमेंट्स आलेले आहेत. तर जो प्रश्न विचारला गेला होता त्याच्यावरती आपण येऊया की यश तुमच्यासाठी काय आहे, असं एक थेट प्रश्न आहे, तो थेट विचारतो. माझ्या मते मला असं वाटतं की यश तुमच्या सपनावर आहे. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी अभिप्रेत आहेत, माझ्यासाठी पैशांपेक्षा सुद्धा मला असं वाटतं की जेव्हा मनापासून तुम्ही रिॲक्ट होता, मनापासून तुमच्या गोष्टींना लोक दाद देतात, ते यश आहे. पण अजूनपर्यंत मी कमर्शियल व्हॅल्यूचा कुठल्याच बाबतीत विचार केलेला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की यश ते तुम्हाला समाधान जे मिळतं मानसिक, त्यामध्ये आहे. वा, एक तर प्रश्नही छान होता आणि उत्तरही छान दिलंस सुरेश. मला असं वाटलं की तू खूप खरं लिहिलंयस, खूप थेट लिहिलंयस. कोणाला काय वाटेल, कोण याच्यावर काय म्हणेल ह्याचा विचार न करता
मला हे वाटतंय, मला हे लिहायचंय इतक्या प्रामाणिकपणे आणि थेट लिहिलंयस. आणि असं लिहिण्यासाठी खरंच मला असं वाटतं की ते आतून यायला लागतं आणि त्याच्यासाठी ते धाडस असावं लागतं. तर खूप छान लिहिलंयस, लिहित राहा आणि फीचर फिल्म तुझी लवकर पूर्ण हो. आणि शॉर्ट फिल्म्स तर तू करतोसच, थँक्यू. पण खऱ्या अर्थाने आणि आपल्याला आनंद देणारं, समाधान देणारं असं यश तुला मिळत राहो ही आशा व्यक्त करतो. आणि तू मधुरम मध्ये आलास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता यानंतर आपण एक कविता ऐकणार आहोत. ही कविता लिहिली आहे ठाण्याहून प्रिया बाबर हिने. आणि कविता वाचते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ती पुन्हा एकदा आतूनच आलेली आहे. आणि का ती आतून आली आहे हे सुद्धा तिच्याशी बोलताना आपल्याला कळेल. कवितेचं नाव आहे स्वप्न. काळ्या मातीत राबतो आपला शेतकरी बाप. काळ्या मातीत राबतो आपला शेतकरी बाप. स्वप्न पाहण्या हिरव जग करी मोजमाप. काळ्या मातीत राबतो आपला शेतकरी बाप. स्वप्न पाहण्या हिरव जग करी मोजमाप. कष्ट करी रात्रंदिनी, कष्ट करी रात्रंदिनी घेत ऊन वारा अंगावरी. कष्ट करी रात्रंदिनी घेत ऊन वारा अंगावरी. त्याच्या हातातून पिके जणू सुखाची ही वारी. देव त्याचा विठ्ठल, देव त्याचा विठ्ठल फुललेलं शिवार. माय त्याची धरणी, हळवते. माय त्याची धरणी रोज मानतो आभार. सुख त्याच्या नशिबी जणू धुक्याचा पदर, सुख त्याच्या नशिबी जणू धुक्याचा पदर. न येता पावसाची सर येई अश्रूंचा पाझर. सुख त्याच्या नशिबी जणू धुक्याचा पदर. न येता पावसाची सर येई अश्रूंचा पाझर. तरी राही उभा धीरान, तरी राही उभा धीरान जरी दुःख त्याला अमाप. स्वप्न पाहण्या हिरव जग करी मोजमाप. स्वप्न पाहण्या हिरव जग करी मोजमाप. ग्रॅज्युएट झालेली, आत्ताच नुकतीच ग्रॅज्युएट झालेली अशी ही प्रिया, जिचे जिचे आई वडील हे शेतकरी आहेत, शेतात काम करतात, तिने स्वतः लिहिलेली ही कविता आहे आणि म्हणूनच ती जास्त भिडते. तर आता आपण भेटूया प्रिया बाबर हिला. प्रिया, मधुरम मध्ये तुझं खूप खूप हाय. स्वागत. हो, थँक्यू. मी येतोय खूप व्यवस्थित छान. ऐकू? हो, ऐकायला येते. माझा आवाज येतोय ना तुम्हाला? हो हो, छान येतोय. छान लिहिलीयस कविता, खरंच पोटातून आलीये. जाणवतंय ते. तू पाहिलंयस हे सगळं जवळनं, हो, तर काय हो. सांगशील ह्याच्याविषयी? काय नाही, माझे आई-वडील आधी माझे वडील नोकरी करायचे, पण नंतर त्यांनी शेती करायला सुरुवात केली. आणि शेतकऱ्यांचं माहितीच आहे तुम्हाला, म्हणजे कसं पाऊस पडला, पीक वगैरे हे ते म्हणजे प्रॉब्लेम्स असतात त्यांच्यामध्ये. आणि मी बघितले, अनुभवलंय जवळून, त्यामुळे ते आतूनच येतं, म्हणजे असं ठरवून नाही करत कोणी. खरंच खरंच. आणि तू मी जे काय करतेस? तू ग्रॅज्युएट झालीयस आत्ताच आणि हां, परीक्षांचं आता सध्या लास्ट इयरचं अजून चाललंय तळ्यात मळ्यात, म्हणजे होतायत नाही होतायत काय माहिती. पण सो तू कविता करतेस फक्त का तू इतरही लिखाण करतेस? नाही, मी कविताच करते. म्हणजे 12वी 13वी पासून मी कविता करायला सुरुवात केली आहे थोडंफार. बरं. हम्म. म्हणजे असं सध्या. आणि आतूनच, म्हणजे असं शीघ्र कवी नाहीये मी. असं मला वाटलं की लिहावं शब्दात वगैरे, असं आतून आलं की मग लिहिते. आणि सध्या लॉकडाऊन पण चाललंय, सो मस्त. पण आपण आता अडकलं अगदी का? सगळ्यात आधी प्रतिक्रिया ऐकूया आपण तुझ्या कवितेवरच्या आणि मग परत तुझ्याशी गप्पा मारूया. रोहित, काय प्रतिक्रिया आल्या आहेत? इथे समीर काळे म्हणतात खूप छान कविता होती. त्यानंतर स्मिता नाईक दादा आहेत, त्या म्हणतात अडकतंय. की स्मिता नाईक आहेत, त्या सुद्धा म्हणतात की खूप छान होतं. महेश राणे आहे, त्यांनी सुद्धा खूप छान, आणि ते हात जोडण्याचा जो एक तो इमोटिकॉन आहे तो पाठवलाय. हा. त्यानंतर शुभदा अघोर आहेत, त्या म्हणतात की वा खूप छान, आणि बळीराजाला नमस्कार. समीर काळे असंही म्हणतात की प्रिया, छान शब्दांची मांडणी होती, मनाला खूप भावली. आणि प्रिया काटकर यांनी आशीर्वाद दिलेत तुला की प्रिया असंच सुंदर लिहित राहा. वा, खूप छान प्रतिक्रिया मिळाल्या आहेत प्रिया. आणि ही सुरुवात आहे तुझी, तू लिहित राहा. आणि मला असं वाटतं की सायन्स मध्ये ग्रॅज्युएट केलंस तू, त्याच्यामुळे काहीतरी छान शिकत राहा. प्रत्येकाला शिकण्याची संधी मिळतेच असं नाही, त्यामुळे ती मिळाली आहे तर नक्की काहीतरी छान शिकत राहा. आणि मला असं वाटतं की आपला हा मधुराव कार्यक्रमही बघत राहा, कारण आपल्या कार्यक्रमामध्ये मंगला गोडबोले, दिलीप प्रभावळकर, स्वानंद किरकिरे हे सगळेजण येऊन आपल्याला बरंच काही शिकवून गेलेत. त्यामुळे वाचत राहा, कारण मला असं वाटतं की वाचन करत राहणं,
तू आता हो. कविता करतेस तर चांगल्या चांगल्या कविता वाचत राहणं, त्याचा अभ्यास करणं हेही महत्वाचं आहे. तुला खूप खूप शुभेच्छा आणि मधुरव मध्ये तू आलीस त्याबद्दल सुद्धा तुझे मनापासून आभार. मला पण तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणायचं की तुम्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलात म्हणजे सगळ्यांपर्यंत पोहोचता येईल म्हणजे असं त्यामुळे मला पण खूप आभार मानायचे तुम्ही हा कार्यक्रम केल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू. वा, मजा आली. आणि आता आजच्या कार्यक्रमातला आपला शेवटचा लेख नाही, कथा. मी सारखा गोंधळ करते कथा आणि लेख याच्यामध्ये. पण आजच्या कार्यक्रमातली कथा शेवटची मी वाचणार आहे. शेवटची असली तरी सुद्धा अतिशय मनाला भिडलेली अशी ही कथा आहे. माझा मित्र आहे प्रवीण जोशी पुण्याहून, त्याने ही कथा लिहिली आहे. त्याला म्हणजे आपण काय म्हणतो, आधी टायटल्स लावतो ना आपण नावा आधी, तर ती लावायची तर मला खरं तर त्याच्यासाठी एक 10 मिनिटं वेगळी घ्यावी लागतील आणि मग त्याची कथा वाचायला 10 मिनिटं वेगळी घ्यावी लागतील. तर मी फार थोडक्यात सांगते. पण एक अतिशय हरहुन्नरी असा कलाकार, लिखाणातले सुद्धा अनेक फॉर्म्स ज्याने खरं तर प्रोफेशनली आपल्या सगळ्यांसमोर घेऊन आलेला आहे. सूत्रसंचालन उत्तम करतो, तो म्युझिक डायरेक्टर आहे, कंपोज करतो, लिहितो गाणी सुद्धा. अलीकडेच त्याने एक शॉर्ट फिल्म लिहिली, डिरेक्ट केली, प्रोड्यूस पण केली आणि त्याच्यामध्ये मी काम केलं होतं. त्यामुळे खूप वेगवेगळ्या माध्यमातून मीही त्याच्याबरोबर काम केलंय. अतिशय खरा माणूस. आणि खरं तर आता मी वाचते त्याने काय लिहिलंय ते, कारण लिखाणामध्ये मी म्हटलं तसं सिनेमाही लिहिलाय, अनेक शोज लिहिलेत त्याने, म्हणजे निवेदन तो करतोच, पण आम्ही जे निवेदन करतो ते त्यांनी लिहिलेलं आहे अनेक कार्यक्रमांसाठी. आणि मी म्हटलं तसं की खूप गोष्टी करतो तो खरं तर. पण त्याची कथा जी आहे ती त्याने बरेच, मला वाटतं साधारण एक 5-6 कथा मला पाठवल्या होत्या. त्यातली ही कथा मला अतिशय आवडली, त्याची मांडणी आवडली आणि मी वाचते आता. तुम्हालाही सगळ्यांना आवडेल मला खात्री आहे. कथेचं नाव आहे मांजर. मांजर असल्यामुळे तिला जरा मला शोधावं लागतंय. एक मिनिट. ओके. कथेचा शेवट ऐकल्यावर शर्माची पहिली कमेंट होती, यार तुम मराठी राइटर्स कमाल के क्रिएटिव होते हो, क्या सब्जेक्ट लेके आते हो सच्ची में. विस्कीच्या 3ऱ्या पेगवर वाक्य डोललं, माँ कसम ये फिल्म ऑस्कर को भेजेंगे. मला आजकाल अशा वाक्यांवर हसायला येत नाही. शर्माला ऑस्करचं स्पेलिंगही येत नसणार ह्याची मला खात्री होती. पण मर्सिडीजचं स्पेलिंग सुद्धा माहीत नसताना त्याच्याकडे मर्सिडीज होतीच. मी निमूटपणे खिशाला हात लावला, ऍडव्हान्सचा 5 लाखाचा चेक कुरकुरला. शर्माची बडबड सुसह्य होती. मी तसा बऱ्यापैकी यशस्वी लेखक आहे. बऱ्यापैकी ही माझी नम्रता. सलग 4 हिट चित्रपट देणाऱ्या लेखकाला यशस्वीच म्हणायला हवं. फिल्मी नम्रतेचा शॉक परवडू शकण्या एवढं यश नक्कीच आहे माझ्याकडे, आणि ते पेलू शकण्या एवढं कामही. आपको पूरा फ्रीडम है कहानी लिखने का. मेरे जैसा फ्रीडम देने वाला प्रोड्यूसर कहीं नहीं मिलेगा. सोनेरी फ्रेम, घारे अनुभवी डोळे. पिंजऱ्यात ठेवलेल्या पोपटाला मिरची किंवा पेरू निवडण्याचं स्वातंत्र्य देणाऱ्या मालकाची मला सवय झाली. ते पैसे टाकून रसिकता घेतात, मी पैसे घेऊन कथा देतो. दॅट्स ऑल. आयुष्यात लिखाण पैशासाठी कधीच करणार नाही, लेखणीशी एकनिष्ठ राहीन, पोटासाठी कला विकणार नाही, अशा बाष्कळ शब्दा घेऊन काही मी या क्षेत्रात उतरलो नाही. कलेच्या व्यवहाराची मला व्यवस्थित जाणीव आहे. शब्द, आशय, प्रसंग हुकमी सहजतेतून हातातून उतरतात. एकच मिनिट, प्रवीण जोशी यांना मी म्यूट करते कारण खूप आवाज येतोय. कलेच्या व्यवहाराची मला व्यवस्थित जाणीव आहे. शब्द, आशय, प्रसंग हुकमी सहजतेने हातून उतरतात. ते विकण्याच्या कलेतही निर्ढावलोय, सराईत झालोय. आता शब्द गणिताचा पेपर सोडवल्याप्रमाणे बोटा वेगळे होतात. पण आधी कथा पोटातून जन्म घ्यायच्या, त्यांची घडण आत उतरून बघता यायची नाही. तसा अनुभव आजकाल कमी, तरीही हवा हवासा. त्या स्वतंत्र असतात तरी पण धरलेलं बोट सोडत नाहीत. आता शर्मा समोर ठेवलेली कथा ही त्यातलीच, माझी पहिली पारितोषिक विजेती कथा. मी बोट सोडवून घेतलं. ती शर्माच्या टेबलवरच्या विस्कीच्या ग्लासमधून
तळलेल्या काजूच्या डिश शेजारून माझ्याकडे रागाने बघत होती. 2 अनाथ मुलांची साधी सरळ कथा. वृक्ष निष्ठुर जगाच्या खाचखळग्यात त्यांना जगण्यातली तरलता कशी सापडते याची गोष्ट. खूप गाजली. लेखनाची नवीन शैली वगैरे कौतुक झालं. कसली शैली आणि काय, नवखा प्रामाणिकपणा होता फक्त. तिच्यातल्या साऱ्या शक्यता मलाच नीटशा उलगडलेल्या नव्हत्या. मला तर ती कायम अपूर्णच वाटत आली. खरं तर उत्तम कथेची हीच गंमत असते, ती कधी पूर्णच होत नाही. तिच्यात तशा शक्यता होत्या हे मात्र खरं. आधी अनेक जणांनी मागितली होती, पण सोन्याचा भाव वाढण्याची सोन्याचा भाव वाढायची वाट बघितल्यासारखा मी नाही म्हणत आलो. आज अर्धी कच्ची मुलगी लग्नाला उभी करावी तशी तिला उजवली. शर्मासारख्या नवकोट नारायणाच्या घरी पडली, काय वाईट झालं. लेकिन सुनो, हातातलं ब्रेसलेट किणकिणलं. इसमें एक डांस सिचुएशन बना दो, कड़क वाला आइटम सॉन्ग, बिकने में अच्छा रहता है. फिलोसॉफिकल डोज कम करो, इंटरवल पॉइंट हाइप इज इंपॉर्टेंट. सिचुएशन में क्लाइमैक्स में थोड़ा मसाला डालना पड़ेगा, पैसा लगता है भाई. सोन्याच्या लाइटर ने सिगरेट शिलगावली. आपकी पहली हिंदी फिल्म है, कुछ ज्यादा बदलने को नहीं कह रहे, खाली थोड़ा सा इधर उधर. हम भी थोड़ा तजुर्बा रखते हैं साहब. दीदार को चाहिए की. त्याला पुढचा शेर आठवला नाही. चतुराईने विस्की तोंडाला लावली. शेर खुणेनेच पूर्ण केला. टाळी मागितली. उद्या त्याच्या लक्षात यातलं काहीही राहणार नाही ह्याची मला खात्री होती. राहू नये अशी इच्छा तरी होती. मी टाळी दिली, पण मनात तीच कथा पुन्हा उलगडली जात होती, सोडवली जात होती, बांधली जात होती. नवीन काहीतरी सापडत होतं. अर्थात ते सारं शर्माच्या बुद्धीबाहेरचं, आकडेमोडी पलीकडचं. लवकरात लवकर ही मीटिंग संपावी. याच तारेत घरी जाऊन लिहायला बसावं. जे आत्ता सुचतंय ते आत्ताच. उद्या शर्माचं बरळणं त्याच्या लक्षात राहणार नाही. आपल्यालाही उद्या पुन्हा ते सुचणार नाही. हसायला आलं. शर्मा आणि आपल्यात काय फरक, तो त्याच्या नशेत आणि आपण आपल्या. राइटर साहब, और एक बात, कल फाइनेंसर की मीटिंग है. 2 स्टोरीज सुनानी है. एक आपकी है और एक दूसरे राइटर की है. वो क्या नाम है उसका, नया टैलेंटेड लड़का है, आपके जितना नहीं, फिर भी फ्रेश ब्लड, यू नो. कल सुबह तक ये चेंजेस करके स्टोरी भेज दीजिए. फाइनेंसर को सुनाएंगे. बात चली तो अच्छा है, नहीं तो एडवांस का चेक वापस करने के लिए तो आप आएंगे ही, तब बात करेंगे. आप तो जीनियस हो राइटर साहब, ऑल द बेस्ट. शर्मा पिऊन डोलला तरी त्याचा व्यवहार डोलला नाही. त्या राजवाड्यातून बाहेर पडता पडता पाठीवर तुच्छतेच्या सुरातल्या हसण्याची पिंक पडली. 5 लाखाच्या पॅकेजमध्ये हेही येतच. काळ्या मर्सिडीज मागे अंग चोरून बसलेली गाडी काढली. वेगाबरोबरच विणकाम सुरू झालं. सुरुवात, पहिले सीन्स, मांडणी, गाडी रस्त्याला लागली, कॅरेक्टरायझेशन्स, पोएटिक लिबर्टी, सिनेमॅटिक जस्टिस, गाण्यांच्या जागा. घर जवळ येतंय. गाणी कशाला, नको. पोत बिघडतो, वास्तवाचा हात सुटतो, नकोच ते. पूल पास केला की डावीकडची तिसरी लेन. शर्मा म्हणतो, त्या 2 अनाथ मुलांपैकी एकाला लंगडा दाखवा, प्रेक्षकांची सहानुभूती मिळते. सक्सेस फॉर्म्युला. शर्माला काय कळतंय. शेवटचं वळण, सोसायटीचं गेट, पार्किंगची खूण. क्लायमॅक्स कडे जाताना काही हिंट द्यायला पाहिजे का. त्यापेक्षा हेडलाईटच्या प्रकाशात समोर जमिनीवर 2 डोळे, पिवळे पिंगे, थेट रोखून बघणारे. तेवढ्यात करकचून ब्रेक. लिंक तुटली. काही वेळेला अशी लिंक तुटण्यातच लेखक म्हणून एक इगो सुखावला जातो. छान स्वर लागल्यावर दर्दी प्रेक्षकांच्या टाळीने गायकांचं होतं ना, तसंच. 2 जाणते डोळे तिथेच उभे, माझ्याकडे धीटपणे पाहत, काहीतरी लपवत, काहीतरी विचारत. त्यातही साखळी तुटल्यासारखे भाव. तुटलेल्या फिल्मच्या रिळाचा आवाज येत राहावा तसा गाडीचा आवाज काही वेळ येत राहिला. मग शांत झालं.
मांजर माझ्याकडे स्थिरपणे बघतच होती. नजरेतलं आव्हान संपलं नव्हतं. घरात शिरलो. पलीकडच्या खोलीत बायको आणि मुलगी झोपली होती. तिचं पांघरुण सारखं केलं. ढवळलेलं मन स्वस्थ करण्यासाठी आंघोळ केली. पिवळे पिंगे सोनेरी फ्रेमचे घारे ओरखडे पुसून टाकत कसा बसा आवरून कागद समोर ओढले. पेनाबरोबर शर्मालाही झटकला. खिडकी शेजारचं माझं टेबल, पिवळा रीडिंग लॅम्प, ओंझळभर प्रकाश. समोरच खाली छोटा बगीचा, गार वाऱ्याची झुळूक, झाडातून हलता अंधार दाखवणारी कवडशी चंद्रप्रकाश. लिखाणाला अगदी हवं तसं सेटिंग. कसलेला लेखक मी. पहिला सीन, धागे पुन्हा आपसूक जुळायला लागले. 2 अनाथ मुलं, वय कळती नकळती, अनाथालयातून पळून आलेली, रस्त्याच्या कडेच्या सांडपाण्यावर झाडं वाढावीत तशी वाढीला लागलेली. दोघात नातं काहीच नाही. मॅव. काय हवंय बाई तुला? झालो ना तुझ्या वाटेतून बाजूला, जा ना आता. तिच्या आवाजाला प्रतिसाद फुटले. काही कोवळे बोबडे म्याव उमटले. बंद डोळ्यांचे, घट्ट मिटलेल्या ओठांचे, 3 लोकरी गुंड्यांचे इलुसे आवाज. समजलं. गेले काही दिवस एका बोक्याचं काळं कब्र गुर्र आणि हिचं मादी बोलीतील म्याव. मग धडपड, गुरगुराटी मिथून तांडव. आज त्यांचं हे त्रिगुण फलित. बीज टाकून काळा कबरा बोका वाट बघत बसलाय कथा कधी फळेल ह्याची. छे. 3 पेगवाला शर्मा चढलाय का मला. कागदावर पुन्हा कुरकुर चालू. पुन्हा 2 अनाथ मुलं, एक लंगडा. लंगडा नको. का नको पण? शर्मा म्हणतो म्हणून. मूळ गोष्टीत काही अडलं होतं का लंगडा नसल्याने? हा सिनेमा आहे. शर्माकडे सोन्याचा लायटर आहे. आत्ता खिशात 5 लाखाचा चेक आहे. शर्माला कथेतलं काय कळतं? त्याच्या काळी कबऱ्या मर्सिडीजचे हेडलाईट्स चमकले. उद्या मुलीची फी भरायची, 3.5 लाख. गाडीचा हफ्ता आलाय परवाच्या तारखेचा. काल्पनिक अनाथ पोरांच्या एका पायाची किंमत 5 लाख. का नको? या गोष्टीला पारितोषिक मिळालं होतं. ती आता बाजारात उभी राहिलीये 5 लाखांसाठी. विकायची. लिहिताना कष्ट पडले नव्हते. मनातलं लिहिताना कष्ट पडतच नाहीत. ते केवळ उतरवून काढणं असतं. पण मग ते बदलताना हात जड का करायचे? त्यापेक्षा कितीतरी अधिक ताण मेक टू ऑर्डर लिहिताना होतो. कथेचं बोट सोडून मोकळं व्हावं. नवा कागद, नवीन शाई. पण परत तसं भाबडं लिहू शकेन? नाही ऐकायचं शर्माचं. मी लेखक आहे, यशस्वी लेखक आहे. माझ्या कथांनी 4 प्रोड्युसरना बक्कळ पैसे मिळवून दिलेत. तेच पाहून तर शर्मानं बोलवून घेतलंय. मग का त्याला एवढं महत्व द्यायचं? 3 पेग नंतरची क्रिएटिव्हिटी किती मनावर घ्यायची? पण आयटम सॉन्ग टाकायचं, फिलॉसॉफी काढायची, तरलता वजा करायची. मग उरतं काय गोष्टीत? 2 अनाथांची 3 पायांची शर्यत. कसं जमायचं? काय म्हणाला तुम्हाला? जीनियस? येस. देन लेट इट बी प्रूव्ड. नाही तोडायचा पोराचा पाय. कोडं सोडवायचं. पहिला सीन महत्वाचा असतो. लोकांना आवडला नाही तरी चालेल, फायनान्सरला आवडला पाहिजे. पेन सरसावलं. समोर काही हल्लं. बगीच्यात अंधुक हलत्या प्रकाशात नाट्य चाललं होतं. सावधपणे इकडे तिकडे पाहत एक एक पिल्लू तोंडात धरून मांजर सुरक्षित जागा शोधत होती. अंधारात पिवळे पिंगे डोळे चमकले. त्यात काळं कबर भय जागं होतं. दुर्लक्ष. हाच एक उपाय. 3 वाजत आले. आता काही वेळातच पक्षी बोलायला लागतील, पाठोपाठ माणसं. मग गोष्ट उगवणार नाही. सकाळी शर्माला फायनल ड्राफ्ट द्यायचा आहे. आजवर अशा टेन्शनमध्ये काही कमी कामं केली नाहीत. हुकमी कथा लिहू शकण्याचा अहंकार नेहमीच जिंकत आलाय. होईल. ही सुद्धा पूर्ण होईल. तिची ती वळण घेईल, स्वतःच वाट काढेल. बी पेशंट. खिडकी बाहेर बघायचं नाही. गोष्ट एकदा मुळातून वाचून काढू. 4च तर पानं आहेत. 15 मिनिटं लागली वाचायला. पण तेव्हा असं का वाटलं होतं की हिच्यात अनेक शक्यता दडल्या आहेत? आता तर काहीच दिसत नाही. मॅव. शर्माला काय आवडलं कोण जाणे यात. दुसरी कुठली तरी कथा द्यायची का?
त्याच्यापेक्षा भारी जास्त धंदा करेल असं सांगून त्याला तर पैसे दुप्पट करणारी कोंबडी हवी आहे. नाही, पण मग ती हार असेल, पण कोणाची, आपली की गोष्टीची? त्याला यात पैसा दिसतोय, आपल्याला कलेचं कौतुक. कथा, बोका, मांजर, कुणीतरी एक चूक आहे. वाघिणीसारखी दबकत पोट जमिनीला घसपटत कान टवकारून ती पुढे सरकत होती. शेपटी योद्ध्याच्या हत्यारासारखी उगारलेली, तोंडात नवजात पिल्लू क्षणभर एका कुंडी मागे दिसेनाशी झाली. उत्सुकता ताणली गेली. पुन्हा पलीकडून हलकेच डोकावली. सारी पिल्लं सुरक्षित जागी आणून ठेवण्यात तिचा तास गेला. दमली. उठलो, तोंड धुतलं, कडक कॉफी घेतली, जागा बदलून बसलो, डोळे मिटले, त्यावर हात घट्ट दाबून धरले. विचारच करायचा नाही म्हणजे सुचतं. व्यावसायिक फॉर्म्युला. अनाथ मुलांचं हळूवार मोठं होणं, मग एका हॉटेलमध्ये कामाला लागणं, आयटम सॉन्ग, आयुष्यातलं तरल तत्व गवसणं, तत्वज्ञानाचा क्लायमॅक्स, सहानुभूती, धंदा, 3.5 लाख फी, पारितोषिक, ताजी प्रामाणिक कथाशैली, गाडीचा हफ्ता, 4 यशस्वी चित्रपटांचा लेखक, अगदी पाठीशी अनामिक टॅलेंटेड फ्रेश ब्लडची चाहूल. कोणीतरी मागून येऊन पुढे जाणार. फायनान्सरला पहिला सीन आवडतो, पैसा लगा है, ऑस्कर को भेजेंगे. शर्माच्या ऑफिस मधल्या एसीचा गारवा, आप जीनियस हो, सोनेरी काड्यांचा चष्मा, 3ऱ्या पेग मधली आईस क्यूब. डोळे उघडले. सरसरत येणाऱ्या पात्यासारखं पेन कागदावर आलं. 3ऱ्या वाक्यात एक अनाथ मुलाचा पाय तुटला. म्याव, गर्र, तडफडाट, धडपड, आकांत, चमकणारे सुळे, डावल्या, पंजे, काळा कबरा हल्ला, पिवळी पिंग्या डोळ्यातल्या आव्हानाची माघार. 3 नवजात आवाजातला एक कमी. बोक्याच्या तोंडाला रक्त, स्वतःच्याच बीजाचं. मांजरीसारखा चडफडाट करून कागदाकडे पाहू लागलो. तिथे एक मुलगा तडफडत होता. एका मुलीची फी भरली जात होती. एक पिल्लू मेलं होतं. गाडीचा हप्ता फेडला जात होता. बोक्याच्या तोंडाला रक्त लागलं होतं. आणि मला त्या खेळाची मजा येऊ लागली होती. कडवट रुंदसा हसलो. वळण दिसलं. पेनानं ताल धरला. काही सीन्स, आयटम सॉन्ग, मॅव, गुर्र, दुसरं पिल्लू, तडफडाट पण आधीपेक्षा कमी. कथा सराईतपणे यशस्वी चाल चालू लागली. बगीचातल्या फिक्या चंद्रप्रकाशात हालचाली मंद होत गेल्या. लिहिण्याचा वेग वाढत होता. कागदावर अजून एक विजय उतरत होता. लवकरच उजाडणार. सोन्याच्या लायटरवरचा किरण हाच खरा. 3 पेग नंतर शेर पुरा न करताही टाळी मिळते. क्लायमॅक्स, तत्वज्ञानाचा सीन कट. मांजर काहीच बोलत नव्हती. फक्त मान खाली घालून बोक्याच्या धारदार नखासारख्या चकाकणाऱ्या पेननं कागदावर झराझरा लिहित होती. रोहित, मला तुझा चेहरा दिसतोय. बापरे, वाचायला पण कठीण आहे, लक्षात आलंच माझ्या. पण खरं तर त्याला ना व्हिज्युअलायझेशन आहे खूप. आणि एकाच वेळेला तो लिहिण्याचा अख्खा प्रवास आणि त्या मांजरीचा अख्खा जो काही प्रवास आहे तो, आणि त्यांचं जे काही मिश्रण केलेलं आहे, अमेझिंग. आणि खरं सांगायचं तर ही कथा ना वाचण्यामध्ये जास्त मजा आहे ऐकण्यापेक्षा. कारण एकाच माणसाकडनं ऐकताना थोडा गोंधळ होऊ शकतो, पण ती वाचताना जेवढी मजा आहे. तर मला असं वाटतं की आपण काहीतरी हा विचार करूया की हे वाचता येईल तुम्हाला सगळ्यांना. पण त्याआधी ज्यांनी ही कथा लिहिली आहे त्यांना भेटूया. प्रवीण जोशी पुण्याहून. हाय प्रवीण. हाय, नमस्कार. कशी आहेस ग? बोल. मस्त. बाप रे, काय लिहिलंयस तू हे? फार छान वाचलीस पण कथा ती. नॉट म्हणजे बॅड, जेव्हा नॉट बॅड. तुम्हाला छान नाही वाटलं पण नॉट बॅड. नाही मला खरंच असं जेन्युइनली वाटलं की मी खरंच वाचताना ना मला दिसत होतं ते सगळं. आणि कदाचित या क्षेत्रात असल्यामुळे मला
असेल, पण खरं तर जे नाहीयेत या क्षेत्रात त्यांच्यासाठी मला असं वाटतं की ते ऍक्च्युली डोळ्यासमोर येत होतं की तो प्रोड्युसर आला माझ्या डोळ्यासमोर, तुझी ती गाडी आली, मग तुझी मांजर आली, तुझं घर आलं, म्हणजे अक्षरशः सगळं डोळ्यासमोर उभंही राहिलं. सो तुझ्याकडे ती व्हिज्युअलायझेशनची पॉवर आहेच, नक्कीच आहे. पण ह्याची थँक्यू. सरमिसळ फार उत्तम केलीयस आणि मजा आली वाचताना मला सुद्धा. तुला मी एक काय म्हणजे कॉम्प्लिमेंट तू देतो ऍक्च्युअली. हा बापरे दे दे हा, थांब थांब थांब. त्याला कारण असं, तू मगाशी म्हणलीस ना, मी तुला 3-4 गोष्टी पाठवल्या होत्या, हा आणि जेव्हा त्यातली तू ही गोष्ट निवडलीस ना, हम्म. तेव्हा आय वॉज लिटल बिट अबॅक. अरे बापरे, ही जी गोष्ट आहे, म्हणजे चांगलं वाईट आपण त्यातलं सोडून द्या, लेखन कौशल्य कौतुक हा विषय क्षणभर बाजूला ठेवूयात. हम्म. पण ही कथा अशा माध्यमातून वाचून दाखवण्यासाठी आहे की नाही मला माहित नाही. पहिली गोष्ट ती, आता तू म्हणलीस तशी इंटिमेट वाचनाची गोष्ट आहे, हातात कागद धरून स्वतः तो अनुभवून वाचायची, स्वतःची व्हिज्युअल स्वतः उभी करायची आपल्या डोळ्यासमोर आणि त्याचा अनुभव घ्यायचा, अशी या कथेची मांडणी आहे. बरोबर. आपण समोर समोर बसून तुला मी वाचून दाखवली तर तुला त्याचा तसाच परिणाम मिळेल सुद्धा. हम्म. पण आता या माध्यमातून वाचण्यासाठी तू ही कथा निवडलीस, त्याचं मला खूप आश्चर्य वाटलं, कौतुकही वाटलं, आणि तू तेवढ्याच चांगल्या पद्धतीने वाचलीस. एक त्या कथेचा मूळचा गोषवारा असा आहे की आपण कुठलीही गोष्ट करताना आपण कलेच्या माध्यमात जास्ती म्हणून आपण त्यातल्या म्हणून आपण जास्ती म्हणायचं, एखाद्या वेगळ्या माध्यमातला माणूस त्याच्या माध्यमाबद्दल हेच बोलेल. आपण जे तडजोडी करतो ना, आपण आपली कला तयार केल्यानंतर किंवा आपल्या मनात त्याचे बीज रुजल्यानंतर नंतरच्या ज्या तडजोडी करतो त्या प्राणघातक असतात. एका शब्दात सांगायचं तर त्या अंगाशी येणारे असतात आणि त्याचा तडफडाट होतो. तर त्या सगळ्याचा अनुभव घेण्यासाठी आपण घेतलाय सगळ्यांनी, याचा सगळ्याचा वेगवेगळ्या माध्यमातून अनुभव, तो अनुभव मी या कथेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो खूप चांगला पोहोचवला सुधाराधर. थँक्यू. आता बघूया पोहोचलाय की नाही लोकांपर्यंत. रोहित, आधी आपण प्रतिक्रिया बघूया, काय म्हणणं आहे आपल्या प्रेक्षकांचं, रसिकांचं. इथे पहिलीच कमेंट आली होती राजीव शिरवाईकर यांची, आणि ते म्हणतात की प्रवीण इज अ व्हेरी गुड रायटर, नो डाऊट, आणि त्याचा आपल्याला सगळ्यांना आता या क्षणी प्रत्यय आलेलाच आहे. उज्ज्वला रहाणे आहेत, त्या म्हणतात कथेची सुरुवात फार सुंदर होती, खरंच साहित्य कसं निर्माण होतं याचं सार्थ विवेचन होतं. त्याच्यानंतर उज्ज्वला रहाणेंनी हेही विचारलं की फिल्म इंडस्ट्रीतल्या कथेचा पदार्थ असा बनतो का, मस्त माल मसाला, मस्त खमंग फोडणी आणि छान. त्यानंतर संगीता राणे आहेत, त्या म्हणतात किती छान शब्दातून प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे राहतात, वास्तववादी लिखाण एकदम भारी वाटलं. मधुराताई, तुम्ही किती छान वाचत आहात, अगदी भान हरपून ऐकत राहावं असं वाटतं. त्यानंतर इथे प्रदीप वेलणकर आहेत, प्रदीप काकांनी असं म्हटलंय की वास्तववादी चित्रण पात्रांचं झालंय, सुरेख मांडणी, पुढे चला, यश वाट पाहताय तुमची. रुचा पोंक्षे आहेत, त्या म्हणतात पुरा एक मंत्रमुग्ध अनुभव, लिखाणाची ताकद फार अप्रतिम होती. आणि आता ते कमेंट्स येतच चाललेत, आणि एक मध्ये आय थिंक एक कमेंट आली होती, प्रज्ञा परांजपे यांची, की डोकं सुन्न झालं ही कथा ऐकून, जी साधारण माझी पण अवस्था झाली होती ऐकल्यावर. बापरे, खरं एक सुन्न करणारच आहे हे, आणि ज्या पद्धतीने मांडलंय ते एक कदाचित थोडंसं प्रवीणचं हे पण आहे, खासियत आहे की अनेकदा सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की म्हणजे गमतीत लिहिलंय, थोडं सरकॅस्टिकली लिहिलंय आणि आपण हसतो त्याच्यावर कधीतरी एका दुसऱ्या वाक्यावर, आणि नंतर मग ते खरंच अंगावर हळूहळू चढायला लागतं. आणि अर्थात असं नाही, प्रवीणचे खूप वेगवेगळे जॉनर्स मी स्वतः अनुभवलेले आहेत. सो मला प्रवीण तुला विचारायचंय की तू खरंच अनेक वर्ष लिहितोयस आणि खूप वेगवेगळ्या स्वरूपाचं लेखन करतोयस, तर अशा ह्या ज्या तुझ्या कथा आहेत त्यांचं खरं तर पुस्तक यायला हवं असं मला वाटतंय. तू काय करतोयस तिथे लॉकडाऊन मध्ये बसून नुसतं? मी लॉकडाऊन मध्ये तू माझी कथा कधी वाचतेस याची वाट बघतोय. पण आता मी मगाशी जो उल्लेख केला की आपल्याकडे अनेक मान्यवर येऊन गेले आणि त्यांनी नेहमीच असं सांगितलं की सातत्य ठेवा लिखाणामध्ये, चांगलं वाचत राहा, ऐकत राहा, आणि तर तू सुद्धा आज अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतोयस, तर तू सुद्धा आम्हाला नक्की सांग की मधुरव या कार्यक्रमात अनेक जण आहेत, म्हणजे अनेक क्षेत्रातले वेगवेगळ्या पद्धतीचे सगळेजण आहेत आणि त्यांचं लिखाणही तेवढ्याच वेगळ्या पद्धतीचं आहे जे आपण इथे सादर करतो. तर आज तुझं एक वेगळं लिखाण आपण सादर केलं, म्हणजे तू कार्यक्रम लिहिलेले आहेस अनेक, तू फिल्म लिहिलेली आहेस, तू गाणी लिहिलेली आहेस, पण त्यापेक्षाही वेगळं आज लिखाण इथे आपण सादर केलं. तर तू या वेगवेगळ्या माध्यमांविषयी, वेगवेगळ्या स्वरूपाच्या लिखाणाविषयी काय सांगशील?
तुला मी एक छान कॉम्प्लिमेंट अशी देतो मुळात, की ना आता बदलत्या काळानुसार माध्यमं बदलत चाललेत वाचनाची. म्हणजे आपण पूर्वी कागद हातात घेऊन वाचायचो आणि इथपर्यंत त्याचं आपलं प्रेम त्या वाचनावरती आपलं होतं, की त्या कागदाचा वास आणि त्या वाचन आणि त्याचा अर्थ हे सगळं एकत्र जुळलेलं होतं. त्या बरोबर. कागदाचा स्पर्श, त्याला येणारा वास पासून सगळं एकत्र. हम्म. आता हे सगळं बदलत चाललं. तू किंडल वरती आलीस, किंडलवरनं 1 to 1 गोष्टी सांगण्यापर्यंत आलीस आणि आता आपण या माध्यमातून जातोय. या सगळ्यात मध्ये बेसिक ताकद जी आहे ती शब्दांची आहे बरोबर. एक. पण त्याही पेक्षा आता त्या शब्दांच्या ताकदीला अनेक पदर त्याचे दिसत चाललेत, की ते शब्द मांडण्याची ताकद सुद्धा पाहिजे. हम्म. बरोबर, त्या माध्यमाची जाण सुद्धा पाहिजे. या सगळ्याचा एकत्रित आढावा घेऊन, या सगळ्याची एकत्रित ताकद घेऊन तू मधुरम नावाचा कार्यक्रम जो करतेस ना, त्यासाठी तुला सॅल्यूट आहे माझा, सॅल्यूट आहे. थँक्यू. अगं खरंच आहे, खरंच आहे. कारण वाचन करणं ही अतिशय वैयक्तिक गोष्ट आहे, अतिशय वैयक्तिक गोष्ट आहे. पण आता आपण जसं म्हणतोय की आपण मोबाईल बघणं सुद्धा वैयक्तिक गोष्ट आहे. मग मोबाईल मध्ये सोशल मीडियामध्ये वैयक्तिक गोष्ट कशी आणता येईल, या दोघांचा जो तुका मेळ घातलास ना, शब्द वाचन आणि सोशल मीडिया, म्हणजे सगळ्यांनी एकत्र बसायचं पण आपापला ऐकायचं. यातली ही जी मधलीच लाईन तू पकडलीस ती फार सुंदर आहे. तुझ्याकडे जी सगळी मोठी मोठी मंडळी येऊन गेले त्या सगळ्यांच्याकडनं तुला हे आलंच असेल. आता रोहितनी कॉम्प्लिमेंट वाचली प्रदीप वेलणकरांची आणि मला बाबांची तुझ्या. ती कॉम्प्लिमेंट अतिशय मोलाची वाटते. ती या अँगलने वाटते मुळात, कारण त्यांना त्या अनेक माध्यमांची जाण सुद्धा आहे आणि शब्दांची सुद्धा तेवढी जाण आहे. आणि आता ते या वयाच्या टप्प्यावरनं मागे बोलून बघतात की आता ह्या माध्यमांमध्ये काय चाललंय. त्यामुळे आशयांची दाद मला जास्ती महत्वाची वाटते, की व्यक्तिगत लेवलला नाही, त्या मधुरम या कार्यक्रमाच्या संकल्पनेसाठी पण बोलतो. त्यामुळे हॅट्स ऑफ टू यू. थँक्यू प्रवीण. तू इथे आलास, मला हे वाचण्याची संधी मिळाली आणि म्हणजे प्रयत्न केला. मला माहिती आहे की काय होतं, आता लॉकडाऊन मध्ये आपण सगळेच घरामध्ये अनेक कामं करतोय, त्यामुळे फार तयारी त्या मनाने कमी होते आणि तयारी झाली तर हाच लेख मी अजून चांगला वाचू शकेन ह्याची मला खात्री आहे. आणि मला आवडेल हा लेख, नाही कथा, ही कथा वाचायला. त्यामुळे मी तुला गंमत सांगू का, 2 मिनिटं बोलू का? हा. एक गंमत सांगतो. यापूर्वी ज्या काही मी गोष्टी लिहिल्या, मी 4 कादंबऱ्यांचं भाषांतर केलं शेरलॉक होम्सच्या, त्यांना अतिशय उत्तम रिस्पॉन्स मिळाला. त्याच्यानंतर लता दिदींच्या एका पुस्तकाचं शब्दांकन मला करायला मिळालं. दिदींच्या छोट्या भगिनी मीनाताई मंगेशकर, त्यांच्या मीनाताईंचं मोठी तिची सावली या नावाने ते प्रसिद्ध झालं. पण ते सगळं पुस्तक स्वरूपात होतं. आता या सगळ्या पुस्तक स्वरूपाला सुद्धा आपण एक व्हिज्युअल व्हॅल्यू देण्याचा प्रयत्न करत असतोच. बरोबर, की ते लोकांच्या मनात येणं म्हणजे काय, की त्याची व्हिज्युअल्स तयार होणं. तर त्या व्हिज्युअल्स तयार होण्याला या माध्यमाची अशी जर जोड मिळाली तर ते पुस्तक खऱ्या अर्थाने जिवंत होईल असं मला वाटतं. त्यामुळे मला हे खरं म्हणजे हा माझाही पहिलाच प्रयत्न आहे. माझी गोष्ट या माध्यमातून तुझ्यासारख्या चांगल्या अभिनेत्रीकडनं ती ऐकायला हा माझाही पहिलाच अनुभव आहे. सो इट्स गोइंग वेल. थँक्यू प्रवीण, तू आलास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला सगळ्यांना मला एक या निमित्ताने एक आनंदाची बातमी, पण अर्थात ती अजून परिपूर्ण झालेली नाही, त्याच्यामुळे एक आनंदाची बातमी मला तुम्हाला अशी सांगायची आहे की कोणीतरी मागच्या काही एपिसोड्स मध्ये हे सुचवलं होतं की मधुरव मध्ये वाचलं जाणारं जे लिखाण आहे त्याचं आपण काही कंपायलेशन करू शकतो का. आणि मला असं वाटलं की मधुरव कार्यक्रम सुरू केला तो याच हेतूने की जगभरातली जी मंडळी आहेत जी लिखाणातनं व्यक्त होतात त्यांचं लिखाण हे लोकांसमोर यावं, त्यांना सुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया थेट मिळाव्यात, यासाठी हा कार्यक्रम सुरू केला. पण फक्त लॉकडाऊन मधला एक उपक्रम असं त्याचं स्वरूप सीमित न राहावं आणि त्याला एक परिपूर्णता यावी म्हणून आपल्या मधुरव मध्ये जे काही वाचन आपण केलेलं आहे त्यातलं काही निवडक वाचन त्याचं कुठल्या तरी, म्हणजे सध्या मी असं म्हणते दिवाळी अंकाच्या स्वरूपामध्ये आपण ते लोकांपर्यंत आणावं असा माझा प्रयत्न चालू आहे आणि प्रकाशकांशी बोलणं चालू आहे आणि लवकरच त्याला काहीतरी मूर्त रूप येईल अशी मी आशा व्यक्त करते. माझ्याबरोबर तुम्ही सगळ्यांनी सुद्धा प्रार्थना करा. आणि फक्त एक काहीतरी सिच्युएशन आता आपल्या आजूबाजूला घडतेय म्हणून एक काहीतरी घरी बसून करायचं म्हणून केलं असं न राहता
त्यातनं आपण बरंच काही घेऊन पुढच्या आपल्या प्रवासात त्याचा उपयोग होईल हा विचार करणं महत्वाचं आहे. आणि तरच त्याला पूर्णविराम किंवा त्याला पूर्णता येईल, ते परिपूर्ण होईल असं मला वाटतं. आणि म्हणून मधुरावचा हा प्रयत्न नक्की असणार आहे. आणि आता भेटूया रविवारी संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत छान लिहित राहा, वाचत राहा, व्यक्त होत राहा. आणि अजून एक YouTube चॅनल मधुरा वेलणकर साटम, जो बऱ्याच जणांनी तुम्ही सबस्क्राईब केलेलाच आहे, पण तरी सुद्धा आपला दुसरा एपिसोड सुद्धा आता तिथे अपलोड झालेला आहे. प्रत्येक आठवड्याला एक एपिसोड अपलोड होईल. त्यामुळे तिथे जा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मधुरव बघत राहा. धन्यवाद.